मंत्री संजय शिरसाटांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप, सरकारने लक्ष न घातल्यास ईडीकडे जाऊन तक्रार करणार, इम्तियाज जलील यांचा इशारा। 13 कोटींच्या 3 जमिनी मंत्री शिरसाटांनी घेतल्याचा इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप। शेंद्रा एमआयडीसी, जालना रोड आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या शहाजापूर या ठिकाणी शिरसाटांकडून भूखंड घोटाळा, जलील यांचा दावा। इम्तियाज जलील यांच्यावर मी बोलणार नाही असे खूप येतात खूप जातात, संजय शिरसाट यांचा जलीलांवर निशाणा। दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा, परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक, तर मोदींकडून शरद पवारांच्या तब्येतीची सुळेंकडे विचारपूस। पंतप्रधान मोदींचा आभारी आहेत, सुप्रिया सुळेंकडे पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानं पवारांनी मानले मोदींचे आभार। पवारांच्या तब्येतीची विचारपूस करणं ढोंग, एवढा आदरभाव असा तर पक्ष फोडला नसता, मोदींनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर संजय राऊतांची टीका। नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं, मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंनीही नितेश राणे यांचे कान टोचले। महायुतीला ॲडव्हान्समध्ये निवडून आणा, जसा विधानसभेत आशीर्वाद दिला तसा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही द्या, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकलपट्टी झालेले सुधाकर बडगुजर लवकरच भाजपात जाणार, बडगुजरांना विरोध करणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची गिरीश महाजनांकडून समजूत। पंढरपुरातील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता, भागीरथ भालके शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा, भालकेंकडून पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा सत्कार। मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाला स्थगिती नाही, पुढील सुनावणी 18 ते 19 जुलैला होणार, मराठा आरक्षण वैध ठरणार की नाही याचा फैसला होणार। जालन्यासह छत्रपती संभाजीनगर, वाशिम, बुलढाण्यात पावसाचं थैमान, राज्यात पुढील 5 दिवसांसाठी आयएमडीकडून पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट। भररात्री दिसणार स्ट्रॉबेरी मून, आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र लाल, चमकदार, रंगीबेरंगी आणि मोठा दिसणार, गुलाबी चंद्र पाहण्याचा दुर्मिळ योग।